उद्या कपाशीचे होणार होते लाखो रुपये। सकाळी शेतकऱ्यांनी शेतात येऊन पाहिलं तर सगळंच संपलं। कपाळावर हात मारून तो ढसाढसा रडू लागला। भयंकर प्रकार, भावाला अटक। महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात काल पहाटेची वेळ, धुकं दाटलेलं, पक्ष्यांनीही किलबिल सुरू केलेली नाही आणि गावाबाहेरच्या कपाशीच्या शेतातून अचानक उठू लागला प्रचंड आरडाओरडा। शेतकरी विक्रम गावात शांत, मेहनती, रोज वेळेवर शेतात जाणारा, त्याला उद्याच त्याच्या 3 एकर कपाशीचं वजन करायचं होतं। बाजारात संधी भारी होती। व्यापाऱ्यांनी आधीच सांगितलं होतं या पिकाला जोरदार भाव मिळेल, लाखो रुपये हातात येतील। विक्रमच्या चेहऱ्यावरही 2 दिवसांपूर्वी वेगळीच चमक होती, पण आज सकाळी त्याने शेतात पाऊल टाकलं आणि जगच उलटलं। कपाशीची बोंड जी कालपर्यंत पांढऱ्या पिसासारखी चमकत होती, ती आज सकाळी करपलेली, वाकलेली, काळी, हात लावताच पुंजक्याने गळणारी। अगं बाई, हे काय झालंय? विक्रमच्या तोंडून शब्दच फुटेना। 2 मिनिटात त्याचे पाय कमकुवत झाले। तो बसला, कपड्यावर हात मारला आणि संपलं, सगळंच संपलं असं म्हणत जोरजोरात रडू लागला। गावकरी धावत आले, पण पिकाची स्थिती पाहून त्यांनाही धडकी भरली। कोणाच्याही मनात पहिला प्रश्न, हे झालं कसं? कोण करतं असं? सगळ्यांनी एका तासात शंका घेणं सुरू केलं। कदाचित रात्री कुत्र्यांनी का जनावरांनी चरत केलं असेल, कदाचित काही रोग, कदाचित खत बिघडलं असेल, पण हे काही सामान्य नुकसान नव्हतं। शेताच्या प्रत्येक ओळीवर एकसारखं करपण, जणू कोणीतरी मुद्दामच फवारणी केली आहे। विक्रम शांतपणे निरीक्षण करत होता, तेवढ्याच त्याची नजर एका गोष्टीवर गेली। शेताच्या कोपऱ्यावरील गवतावर अजूनही ताज्या फवारणीचे बारीक पांढरे थेंब। विक्रम उठला, पळत जाऊन हाताने स्पर्श करून पाहिले आणि अचानक त्याने मागे वळून पाहिलं। त्याच्या चेहऱ्यावर भीती आणि अविश्वास दोन्ही। हे कोणाचं तरी तणनाशक आहे, त्याच्या आवाजात कंप होता। गावकरी शांत, हवा शांत, सगळ्यांच्या आत एकच प्रश्न, कोण कोण करू शकतो असं? विक्रम डोळे पुसतो आणि शांतपणे म्हणतो, कुणीतरी रात्री शेतात आलाय, मुद्दाम फवारलाय। आता गावात शंकेचे काटे फिरू लागले। कुणी म्हणालं शहरातून लोक आले असतील, कुणी पुटपुटलं एखाद्या शत्रूने केलेलं असेल, कुणीतरी म्हणालं भाऊ भावाला काही करत नाही। पण भाऊ हे शब्द कानावर पडताच विक्रम थोडा अस्वस्थ झाला। गावकऱ्यांनी पाहिलं होतं, गेल्या काही दिवसात विक्रम आणि त्याचा भाऊ राजू यांच्यात वाद सुरू होता। घरातील जमिनीच्या तुकड्यांवर, शेतीच्या वाट्यावर, पैशांचे जुने प्रश्न, पण असा सूड ज्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान। गावकऱ्यांनी बाजूला उभं राहून कुजबूज सुरू केली। राजूचं घर शेताच्या लगेच शेजारी। काल रात्री तो घरात दिसला नव्हता। रात्री कुणीतरी शेताकडून पळाल्यासारखा आवाजही आला होता, असं दूर राहणाऱ्या एका म्हाताऱ्याने सांगितलं। विक्रम काहीच बोलला नव्हता। तो फक्त पिकांच्या राग झालेल्या ओळींकडे बघत होता। थोड्याच वेळाने तो उठला, शेताच्या कडेला गेला। मातीवर स्पष्ट बुटाचे ठसे, नेहमी वापरला जाणारा राऊंड अप कॅनचा झाकण पडीक अवस्थेत, जणू कोणीतरी बेफिक्रीत पळून गेला होता। विक्रमने ते झाकण उचललं। हळूहळू त्याचा चेहरा लाल होऊ लागला, ओठ दाबले गेले, डोळ्यात स्वच्छ राग दिसत होता, पण त्याने तिथे एक शब्दही उच्चारला नाही। गावकरी त्याच्या आजूबाजूला गोळा झाले। काय दिसलंय, काय कळलं? पण विक्रम शांत। शेवटी तो म्हणाला, मी तक्रार करतो पोलिसांकडे। सगळे एकमेकांकडे पाहू लागले। गावातल्या लोकांसाठी पोलिसात जाणं म्हणजे शेवटचं पाऊल, कारण यातून नात्यात फूट पडते, घरं तुटतात, परिवार फाटतात। पण विक्रमच्या नजरेत आज वेगळंच काहीतरी होतं। तो थेट बीड जिल्ह्याच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात पोहोचला। तिथे त्याने संपूर्ण घडलेली घटना सांगितली। अधिकारी निरीक्षण करत होते, त्याचे तुटलेले शब्द ऐकत होते। त्याने फवारणीचे अवशेष, बुटाचे ठसे आणि झाकण दाखवलं। तपास सुरू झाला आणि मग पोलिसांनी गावातल्या एकाच्या घरातून रिकामा राऊंड अपचा डब्बा जप्त केला आणि दुसऱ्याच्या घरात चौकशीसाठी गेले। घराचं दार उघडलं, समोर राजू उभा होता। डोळ्यात लालसरपणा, चेहऱ्यावर भीती आणि हातावर फवारणीचे बारीक पांढरे डाग। राजूला काही बोलायचं नव्हतं, त्याने फक्त पोलिसांना पाहिलं। पोलिसांनी त्याला विचारलं, काल रात्री कुठे होता? त्याच्या उत्तरात तुटकपणा होता, कुठं लपू न शकणारा आवाज। गेले काही दिवस घरातील राग, वाद, भांडण पोलिसांना आधीच माहीत होतं। 2 मिनिटात सगळं स्पष्ट झालं। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। गावात खडबड उडाली। विक्रमला फोन आला, तुझ्या भावाला अटक झालेली आहे। तो शांतच राहिला। संपूर्ण दिवस शेतात बसून राहणारा विक्रम आज पहिल्यांदाच घराबाहेरून शांतपणे परत गेला। गावातील वृद्ध म्हणत होते, कितीही वाद असतील, पण एखादा भाऊ दुसऱ्या भावाचं पीक नष्ट करतो हे तर ऐकवितही नाही। आणि शेवटी सगळा सस्पेन्स संपला, सत्य बाहेर आलं। राजूने रागाच्या भरात कौटुंबिक वादामुळे शेतीच्या वाटणीच्या वादातून रात्री थेट विक्रमच्या 3 एकर कपाशीवर तणनाशक फवारलं। थेंब थेंब करून संपूर्ण पीक संपवलं। विक्रमचा लाखोंचा तोटा, भाऊ जेलमध्ये, घर संपूर्ण तुटलेलं आणि गावात आजही एकच चर्चा, रागाच्या भरात भावाने केलं असं कृत्य। शेती तर गेलीच, पण घरही संपलं।